आर्थिक फसवणुकीचे गुन्हे थांबवण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे। विधानसभेत भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अशा गुन्ह्यांसाठी शिक्षा आणि दंड वाढवण्याबाबत विचारणा केली असता उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली। फसवणुकीनंतर फसतो कोण अध्यक्ष महाराज? श्रीमंत फसत नाही, भ्रष्टाचारी 2 नंबरचा माणूस फसत नाही, 10,000 रुपये महिना कमवणारा, 1,20,000 वर्षागा कमवणारा, 6 लाख रुपये वर्षागा कमवणारा 2 लाखाची पुंजी इथं गमावतो, कारण त्याला मोह असतो। म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न, 20 वर्षाची शिक्षा आणि अध्यक्ष महाराज जो गुन्ह्यामध्ये त्याची रक्कम आहे त्याला 25% दंड असं कायद्यामध्ये बदल करणार आहेत का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सुधीर भाऊंनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी नजरेस आणून दिलेला आहे। 6 वर्षाची शिक्षा आता नवीन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आणि आपण जे केलेलं आहे त्याप्रमाणे ही बेलेबल होते। त्यामुळे 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा जर असेल तर त्याच्यामध्ये अधिक आपल्याला स्ट्रिक्ट अशा प्रकारची कारवाई करता येते। त्यामुळे सुधीर भाऊंनी जरी 20 वर्षाची मागणी केली असली तरी शिक्षा वाढवण्याच्या संदर्भात आणि जे काही शेवटी कुठलीही शिक्षा ही कमेन्सरेट टू ऑफेन्स अशा प्रकारचीच वाढवता येते। त्यामुळे कमेन्सरेट टू द ऑफेन्स ही जास्तीत जास्त जी काही वाढवता येईल त्या संदर्भातलं अमेंडमेंट करण्यात येईल। 1 लाख रुपये दंडाचा जो विषय त्यांनी सांगितलेला आहे त्यातही वाढ निश्चितपणे करण्यात येईल।